आपल्याबरोबर गावातल्या प्रत्येक महिलेचा उत्कर्ष व्हावा, महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, हीच मिलनताई राणेंची धडपड. या धडपडीतूनच त्यांनी 7 जुलै 2007 साली विघ्नहर्ता महिला बचत गटाची सुरुवात केली. काम करेल त्यालाच दाम मिळणार हा नियम त्यांनी घातला. 2008 पासून मुंबईत महालक्ष्मी सरस बचत गटाच्या प्रदर्शनात त्यांचा गट सक्रिय भाग घेत गेला. या प्रदर्शनामुळे त्यांच्या गटासह गावातल्या जवळपास 200 महिलांच्या भाग्योदयाला सुरुवात झाली. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या खारपाले गावी जाणार आहोत. मिलन राणेंच्या जिद्दीमुळे खारपाले गावातल्या 200 पेक्षा जास्त महिलांना आज कमाईचं साधन मिळालंय. स्वतःच्या पायावर उभं राहण्याकडे त्यांनी एक पाऊल टाकलंय. मिलन राणे आणि विघ्नहर्ता महिला बचत गटाच्या त्यांच्या साथीदार महिलांचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आहे. मुंबईत भरणाऱ्या महालक्ष्मी सरस महिला बचत गटांच्या प्रदर्शनामुळे त्यांच्या जीवनातच मोठा बदल झालाय. पण हा बदल मोठ्या परिश्रमातून झालाय. थंड पाण्याने आम्ही आंघोळ करायचो, ते पण 5 वाजता उठून आंघोळ करायचो. आणि जेवणाचं तर काहीच नव्हतं. जेवण घ्यायला गेलो तर तिथे जे स्टॉल होते, स्टॉलधारक होते, त्यांच्याकडे 70-80 रुपयाचं जेवणाचं ताट होतं. आणि तेवढी आमच्याकडे ती बचत नव्हती. आणि गटाचा खर्च स्वतःकडे आमची कॅपॅसिटी होती की स्वतःचे पैसा खर्च करून आम्ही गटासाठी हे करणार. एवढं आमच्याकडे भांडवल स्वतःकडे पण नव्हतं आणि गटाकडे पण नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही वडापाव घ्यायचो, सकाळी एक वडापाव खायचो, त्याच्यावर राहायचो, आणि संध्याकाळी पुन्हा एक वडापाव खायचा आणि त्याच्यावर राहायचं. म्हणजे असं आम्ही 3-3 दिवसाचा प्रवास प्रत्येकीने खडतर प्रवास केला. आणि तेव्हा आमच्या महिलांनी पण साथ केली की नाही, आपण खर्च करायचा नाही, जर का आपल्याकडे भांडवल नाही तर आपण असेल त्या परिस्थितीत राहायचं आणि येईल त्याला तोंड द्यायचं. म्हणजे हे एक महत्त्वाचा त्यांचं चिकाटी लक्षात आली आमच्या. म्हणजे ते पण आम्हाला म्हणजे एक कसोटीला लावूनच तो पहिला वर्ष आमचा निघाला. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरच्या खारपाले गावात हंगामी भात शेती होते. त्यामुळे उरलेले दिवस महिलांना रोजीरोटीसाठी गावाशेजारच्या कंपन्यांवर अवलंबून राहावं लागतं. काही महिला पापड, भाजी आणि इतर पदार्थांची विक्री करून घर चालवत होत्या. अशावेळी 2007 साली तत्कालीन ग्रामसेवक भाग्यश्री जाधव यांनी महिलांना बचत गट स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यातूनच 7 जुलै 2007 रोजी 11 महिलांच्या विघ्नहर्ता महिला बचत गटाची स्थापना झाली. शेतीतून समृद्धीकडे या उद्देशातूनच त्या कामाला लागल्या. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी त्यांना मुंबईत भरणाऱ्या महालक्ष्मी सरस बचत गटाच्या प्रदर्शनात जाता आलं. पण यासाठी त्यांना घरातल्यांची मन जिंकून काम करावं लागलं. 2008 साली विघ्नहर्ता बचत गटाच्या महिलांनी मिलनताईंबरोबर सरस प्रदर्शनात बचत गटांसाठीच्या प्रदर्शनात भाग घेतला. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. प्रदर्शनात येणाऱ्या गटांना आपल्या ग्राहकांबरोबर कायमस्वरूपी थेट संपर्कात राहण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचा फायदा विघ्नहर्ता गटाला देखील झाला. आमचं ध्येय होतं की आपला गट पुढे जावा, आपल्या गटाचं नाव व्हावं, या उद्देशाने आमचं म्हणजे तळमळ होती. तर आपल्या गटाचं नाव व्हावं म्हणून एक आपलं काहीतरी घेऊन जायचं या ह्याच्याने आम्ही गेलो होतो. सरसने आम्हाला म्हणजे तिथं नियोजन केलेलं की मार्केटिंग कसं करायचं किंवा आपलं लेबलिंग कसं करायचं, वेगवेगळे ट्रेनिंग, म्हणजे 2 तासाचं ते दिवसभराचं ट्रेनिंग ठेवायचे. पहिल्या वर्षी आम्हाला ते ट्रेनिंग मिळालं. तर तिथं येऊन मला म्हणजे विक्रीपेक्षा ते मिळालेले जे महत्त्वाचे अनुभव किंवा महत्त्वाचे संदेश होते ते मला खूप उपयोगी पडले. पहिल्या वर्षी या महिलांनी पोटाला चिमटे घेऊन काही ठिकाणी पदरचे पैसे मोडून 2,500 रुपयांच्या भांडवलावर जवळपास 30,000 रुपयांची उलाढाल केली. त्या प्रत्येकी 2 ते 2,500 रुपयांचा नफा देखील कमावला. मग त्यांनी दुसऱ्या वर्षी वस्तू विक्रीच्या स्टॉल बरोबर फूड स्टॉल लावण्याचं प्लॅनिंग केलं. पण पहिले 3 दिवस त्यांना काही अडचणींमुळे स्टॉलच मिळाला नाही. 60,000चं कर्ज काढून त्यांनी माल भरला होता. त्यामुळे मिलनताईंवर सहकाऱ्यांचा दबाव वाढत होता. स्वतः सहन करेन, मी स्वतः खड्ड्यातून जाईन, पण महिलेला देणार नाही असं मी ठरवलं. त्यावेळेला मग आम्हाला 11 स्टॉल मिळाले. अशावेळी त्यांनी स्वस्त न बसता सगळ्या स्टॉल धारकांसाठी अवघ्या 30 रुपयात जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. आमचा माल म्हणजे सकाळी आम्ही 9 वाजता आम्ही 10,000 रुपयाचा धंदा करू शकलो. म्हणजे ती एक नवीन आम्हाला संकल्पना सुचली. जेव्हा अडचणी येतात तेव्हाच माणसाला सुचतं काहीतरी. 2008-09 पासून त्यांनी गावात आणि गटातल्या सदस्यांच्या शेतात पिकणाऱ्या हळदीवर प्रक्रिया करून ती प्रदर्शनात नेण्यास सुरुवात केली. हळदीला रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्यामुळे हळद बनवण्यासाठी त्या लाकडाच्या उखळाचा वापर करतात. त्यांच्या हळदीची चव आणि गुणवत्ता पाहून मोठ्या संख्येने ग्राहक येतात. 10 किलो हळकुंडावर प्रक्रिया करून अवघी 1 किलो पूड निघते. चांगल्या गुणवत्तेमुळे ते 500 रुपये किलोने हळदीची विक्री करतात. सेंद्रिय हळदीबरोबर आपापल्या शेतात पिकणाऱ्या प्रत्येक पिकावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीवर त्यांचा भर असतो.
यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड, डाळी, तांदळाचं नाचणीचं पीठ, गरम मसाले, हातसडीचा तांदूळ, पोहे यांसारख्या 40 ते 50 पदार्थांचा समावेश आहे. त्यांच्या पदार्थांची गुणवत्ता तपासून मुंबईच्या रहेजा हॉटेल ग्रुपने मालाची ऑर्डर दिली आहे. यापासून त्यांना महिन्याकाठी किमान 1.5 ते 2 लाखांचा नफा मिळतो. गटाची मोठी धडपड सुरू आहे. या वाटचालीत राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग भरवत असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचं मिलन राणे आवर्जून सांगतात. आज सरसमुळे इथपर्यंत आम्ही पोहोचलो. म्हणजे फक्त तिथं आपला गट पोहोचला पाहिजे, गटाचं नाव आलं पाहिजे या उद्देशाने आम्ही पहिल्या वर्षी पाऊल उचललेलं. पण आता मार्केटिंग झाली पाहिजे, आपल्याला पैसे मिळाले पाहिजे आणि ते मिळणारच. आपले कस्टमर गोळा झाले, माझे रहेजासारख्या कंपनीची ऑर्डर्स मिळाली. अजून दुसरे म्हणजे देशभरातल्या लोकांची ओळख झाली. आज सहज आपण गेलो ना, का आता भेटूया पुढच्या वर्षी, म्हणजे प्रत्येकजण आपुलकीने सांगतो की एक ओळख आपली ओळख झाली. आपल्यातला आत्मविश्वास, म्हणजे आत्मविश्वासावर जी धूळ बसलेली, घरात घर आणि घरातलं वातावरण ते बाहेर पडल्यामुळे जी धूळ बसलेली ती पूर्ण उडाली. गेल्या 10 वर्षांपासून भरणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा राज्यासह देशभरातल्या हजारो महिलांना लाभ झालाय. आज विघ्नहर्ता बचत गटाचे मुंबईत 3,500 ग्राहक आहेत. हे ग्राहक त्यांच्याकडून दरवर्षी किमान 5 ते 8 लाख रुपयांच्या मालाची खरेदी करतात. हे ग्राहक वाढण्यासाठी आणि गावातल्या प्रत्येक महिलेला घर बसल्या काम मिळण्यासाठी मिलनताईंनी गावात आणखी 19 बचत गट सुरू केले. श्री गणेशनाथ स्वयंसहायता महिला विकास संघाची सुरुवात केली. या अंतर्गत त्यांनी गटातल्या महिलांना शिवणकामापासून ते प्रक्रिया पदार्थांपर्यंत अनेक गोष्टींचं प्रशिक्षण दिलं. अनिता पाटील गेल्या वर्षभरापासून शिवणकाम करतायत. त्यामुळे घर खर्चासाठी त्यांना पतीच्या कमाईवर अवलंबून राहावं लागत नाही. तर अनिताईंनी एवढी धावपळ केली आमच्यासाठी, म्हणून हे सगळं आम्हाला करता आलं. नाही तर आमच्या म्हणजे या सगळ्यांना असं झालं, पण त्याने धावपळ केली थोडी. राणेताईंचं काय योगदान आहे सगळं तुमच्या कामात? तुम्ही आता बरंच काय काय म्हणजे काय सगळ्या कार्यक्रमाला पण ते हजर असतात. कधी कोण अधिकारी वगैरे यायचं झालं तरी त्यांच्यातर्फे आम्हाला माहिती होतं काय कार्यक्रम आहे म्हणून, असं कळतं आम्हाला. आणि कार्यक्रम असल्यानंतर जास्त पुढाकार त्यांचं असतं, त्याच्यामुळे आम्ही पण पुढे जाऊ शकतो. कारण आमच्या आधी त्या पुढे असतात, त्यांच्यामुळे आम्हाला थोडी ताकद भेटते. ते म्हणजे पगार असा आजच व्हायला पाहिजे, काय तर झालं असं अशी वाट बघावं लागत नाही मला. आणि शक्यतो त्यांनी दिला नाही दिला तरी माझ्या हातात द्यायलाच पाहिजे असं मला वाटत नाही. मी त्याची वाट पण बघत नाही, कारण मला थोडंफार यातून भेटतं असं. त्याच्यामुळे घर चालवायला हां मदत होते. त्याच्यामुळे आम्हाला तसं वाट पण बघता येत नाही. आता मिस्टर कधी देतील पगार असं मला वाट बघावी लागत नाही. मिलन राणे गावातल्या महिलांना संघटित करून फेडरेशन स्थापना करण्यापर्यंतच थांबल्या नाहीत. बचत गटाच्या पैशांचा वापर करून त्यांनी गावात महिलांना शौचालय बांधण्यासाठी मदत केली. गावात दारूबंदीसाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. दारू विकणाऱ्या रामदास शिवकरांना हा व्यवसाय सोडून रिक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केलं. मग ते सोडून मग शेवटी मला रिक्षा हवी होती. तर रिक्षासाठी कर्ज कुठे मिळेल शेवटी महासंघाच्या अध्यक्षा राणे मॅडम यांना मी भेटलो. नंतर त्याही मला सहकार्य केलं. त्यांचा विघ्नहर्ता बचत गट आहे, त्यातून त्याही मला 50,000ची मदत केली. नंतर त्यांच्या जेव्हा मी आणखी इकडून तिकडून पैसे गोळा करून मी 1 लाखाची निधी गोळा केली आणि मी रिक्षा घेतली. आज रिक्षा घेतल्यापासून माझा व्यवसाय सुरक्षितपणे चालू आहे आणि मी घरची मंडळी पण सुखी आहेत. आज शिवकर रिक्षाचा व्यवसाय करत असल्याने एक दारूचं दुकान बंद झालं. शिवाय गावात अनेक कुटुंबांना होणारा त्रास देखील कमी झाला. कोणताही संघर्ष न करता त्यांनी दारूबंदीसाठी मदतीचा घेतलेला हा निर्णय आदर्शवत आहे. 5 ते 6 वर्षांपूर्वी खारपालेच्या महिलांना 4 पैसे मिळवण्यासाठी कंपनीत किंवा वस्तू विक्रीसाठी बाजारात जावं लागत होतं. पण महिला बचत गट आणि महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे या महिलांना पदार्थ बनवून ते मुंबईच्या बाजारात कसे विकायचे याची माहिती झाली. त्यामुळे 2,500 सुरू झालेला त्यांचा गट आज 10 लाखांची उलाढाल करतोय. यातून प्रत्येक महिलेला आज महिन्याकाठी 2 ते 3,000 रुपयांची कमाई होऊ लागली आहे. येत्या काळात गावातल्या प्रत्येक महिलेची कमाईची रक्कम ही 5 ते 10,000 रुपयांवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गावातून गेलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा योग्य फायदा त्यांना करून घ्यायचा आहे. या महामार्गावर फेडरेशनचं स्वतःचं प्रक्रिया युनिट आणि मॉल वजा विक्री केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी सरकारी यंत्रणेच्या मदतीची त्यांना आस आहे. मिलन राणेंच्या यशामागे त्यांचे पती कृष्णात राणे यांची खंबीर साथ देखील कारणीभूत आहे. आपल्या पत्नीला मदत करण्यात ते सदैव तत्पर असतात. अवघ्या 7 वर्षात मिलन राणे आणि त्यांच्या साथीदार महिलांनी केलेला प्रवास थक्क करायला लावणार आहे. तो पाहता गावातल्या प्रत्येक महिलेला गावातच रोजगार मिळण्यासाठी त्यांनी पाहिलेलं फेडरेशनचं स्वप्न देखील नक्कीच साकार होईल अशी आशा आहे.
कॅमेरामॅन अभय प्रसाद आणि संदीप भुजबळसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, खारपाले, रायगड.